आणि दुसरी गोष्ट आणलेली आहे मी, हे काय आहे, तिलिस्मी मोती. नाव बघितलं का कसलं भयानक दिलेलं आहे, तिलिस्मी मोती. पण ॲक्च्युली हा आहे आमच्या उठून बसलेला आहे, हो की नाही. संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा बरं का आमच्या बाळातर्फे. आमच्या बाळाची पहिली संक्रांत आहे ना बिलू. सगळ्यांना खूप धन्यवाद 500 सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल, आणि मी खूप खूप खुश आहे. आता हॅलो, मी सीमा, आपल्या सीमा झेंडे व्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. सर्वात प्रथम तुम्हाला थँक्यू, कारण मी काल रिक्वेस्ट केली होती की आपले 500 सबस्क्रायबर व्हायला पूर्ण 1-2-3 सबस्क्रायबर बाकी आहे, आणि लगेचच 1-2 तासांमध्येच लगेच सगळ्यांनी माझी रिक्वेस्ट मान्य केली आणि पटापट सबस्क्राईब केलं, आणि आपले 500 सबस्क्रायबर काल पूर्ण झालेले आहेत. 1 मिनटं, बाळ उठलेलं आहे, बघते काय चाललंय त्याचं. ओ पिल्लू, आपण थोड्या ब्रेकने बोलूयात नंतर. तर बाळाला आमच्या झोपवायचा प्रयत्न केला, पण बाळ काही झोपलेलं नाहीये. बाळ आमच्या उठून बसलेलं आहे, हो की नाही. संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा बरं का आमच्या बाळातर्फे. आमच्या बाळाची पहिली संक्रांत आहे ना बिलू. तर आहे ना, मी आत्ता जाऊन आले, बाळाला ड्रेस बघायला गेले होते मी. म्हटलं की त्याची पहिली संक्रांत आहे, तर छान असं त्याला ब्लॅक कलरचा एखादा ड्रेस बघूयात. पण मला एक देखील तिकडं व्यवस्थित असा पसंत नाही पडला त्या दुकानामध्ये. म्हणजे नव्हतंच तिथे का असं, म्हणजे कृष्णा टाईप असे असतात नाही का असे ब्लॅक कलरचे ड्रेस, तसा मला बघायचा होता, पण तसा ड्रेस अवेलेबल नव्हता. त्याच्यामुळे मग आता मी दुसऱ्या दुकानात बघणार आहे. पण बाळ उठेल म्हणून मी पटकन घरी आले. तर असं आहे, बाहेर जरी गेलं ना तरी पटकन घरी यावं लागतं. तर मी तुम्हाला मगाशी सांगत होते की 500 सबस्क्रायबरसाठी मी सगळ्यांना रिक्वेस्ट केली होती की 2-3 सबस्क्रायबर बाकी आहे आणि प्लीज पटापट सबस्क्राईब करा म्हणून. तर सगळ्यांनी माझी रिक्वेस्ट ऐकली आणि आता 500 सबस्क्रायबर आपले पूर्ण झालेले आहे. तर सीमा झेंडे व्लॉग्स या आपल्या चॅनलची आता फॅमिली झालेली आहे 500 सबस्क्रायबर्सची. तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप थँक्यू त्याबद्दल. आणि असेच आपल्या चॅनलवर खूप प्रेम करा. सानवीच्या पण, सानवीज आर्ट पॅलेस या चॅनलवर पण खूप प्रेम करा. तिच्या पण चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि मी तर तुमच्याशी बोलतीये आणि बाळाचं बघितलं का काय चाललंय, माईकची वायर ओढून बसलाय चावत. तर आता आमच्या बाळाचे दात तुम्हाला आता इथं अंधारात तर एवढे दिसणार नाहीत, आणि तो दाखवणार पण नाही, कारण दात दाखवले की तो जीभ बाहेर काढतोय. एक खालचे 2 दात आहेत ना, त्याला दात यायला लागलेले आहेत, आणि त्याच्यासाठी मी खास आहे ना विशेष एक गोष्ट आणायला गेले होते, ती दाखवते तुम्हाला. ही आहे डिकेमाली पावडर. आता ही डिकेमाली पावडर त्याच्या हिरड्यांना चोळायची. बघ बाळा, तुझ्यासाठी खाऊ आणला मी, खाऊ आणलाय, खाऊ खाऊ आणला. तर असं ह्याला खाऊ आणलेला आहे, ते म्हणजे डिकेमाली पावडर. जरा दाखवा सगळ्यांना. तर आता हे त्याच्या हिरड्यांना चोळायचं, आणि मम्मीनी सांगितलेलं आहे की ही जी पावडर असते ना ती आत्यानी चोळायला लागते बाळाच्या. तर आत्या आमच्या जरा थोड्या लांब राहतात, आणि आता ह्या वेळेला लवकर येतील की नाही माहिती नाही, कारण आता सण वगैरे पण आहेत. त्याच्यामुळे त्याच्यामुळे ना त्याची आत्या म्हणजे सानवी, कारण सानवी आहे ना तिच्या पप्पांना राखी बांधते, आणि ती तिच्या पप्पा म्हणजे आहे आई मुलीचं आणि बापाचं नातं, परंतु बहीण भावासारखेच ते खूप खूप प्रेमाने राहतात. त्याच्यामुळे ना तीच आता ह्याची आत्या आहे सानवी आमची. तर सानवीच्या हातनंच आहे ना मी ही पावडर त्याच्या हिरड्यांना चोळून घेणार आहे. आणि दुसरी गोष्ट आणलेली आहे, नको बाळा तू तोंडात घालतोस, जर थोडंसं पाणी पी. आणि दुसरी गोष्ट आणलेली आहे मी, हे काय आहे,
तिलिस्मी मोती नाव बघितलं का कसलं भयानक दिलेलं आहे तिलिस्मी मोती. पण ऍक्च्युली हा आहे दातमणी. याच्यात 2 प्रकार येतात, दातपट्टा आणि दातमणी. तर हा असं सिल्वर कलरचा म्हणजे स्टीलचा का कसला मणी असतो माहिती नाही मला, पण असं मध्ये इथं सेंटरला असतो. ओपन करून दाखवते मी तुम्हाला थोड्या वेळात. तर हे मी मेडिकलमधून आणले. तो दातपट्टा पण तो देत होता माणूस, पण मला दातपट्ट्याचं माहिती नाहीये. मी आहे ना सानवीला असं मणीच वापरलेला आहे. तर दात येताना आहे ना लहान बाळांच्या गळ्यात हे असं बांधलेलं चांगलं असतं, त्रास होत नाही लहान मुलांना. तर सानवीला तर आहे ना दात येताना अजिबात त्रास झाला नव्हता. तिला एकही असं जुलाब वगैरे काय असं झालं नाही. इतके छान आरामात दात आले ना तिचे. तर आय होप सो माझ्या ह्या बाळाला देखील असे एकदम छान असे दात येऊ दे, न काही त्रास होताना. कारण काही काही मुलांना खूप दातांचा त्रास होतो. याला काही नाही, फक्त असं चावतोय गोष्टी, आणि ते तर काही सगळेच लहान बाळं चावत असतात. तर बघूयात आता हा मणी घातल्यानंतर, आणि ती पावडर जरा आता चोळायला पाहिजे. कारण खाली आहे ना 2 जे दात आहेत ना ते अक्षरशः क्लिअर असे हिरड्यांच्या आत असे उगवलेले दिसत आहेत मला. वर बाहेर नाही आले पण आतमध्ये तयार झालेले आहे. आणि ती हिरडी इतकी ट्रान्सपरंट आहे ना त्याची, म्हणजे लहान बाळांची काही त्वचा एकदम नाजूकच असते ना, त्याच्यातून सगळे दात असे क्लिअर असे त्याचे दिसत आहेत. ते आता कधी पण बाहेर येतील असं झाले. आता झालं की 9वा महिना चालू आहे त्याला. तर त्याच्यामुळे दात कधीही बाहेर येतील तेव्हा ते दात दाखवायला गेले की जीवच बाहेर काढते. आले दाखव नाही दाखवणार जाऊ दे, बाहेर आल्यावरच बघा आता. तर ठीक आहे, सगळ्यांना खूप धन्यवाद 500 सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल. आणि मी खूप खूप खुश आहे. आता लवकर 1000 सबस्क्रायबर आपले पूर्ण व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी देखील तुम्ही खूप मनापासून सगळ्यांनी प्रेम द्या. अगस्त्यला आहे ना आपल्या त्या मानाने खूप लवकर दात यायला लागले. जवळजवळ तो 2-3 महिन्यांचा होता ना तेव्हाच त्याच्या अशा हिरड्या फुगलेल्या होत्या. एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं पण होतं बघा ते. आणि आता आहे ना तो 9 महिन्याचा तर होत आला, त्याच्यामुळे त्या मानाने त्याला बऱ्यापैकी लवकर दात यायला लागलेले आहेत. तर हा मणी जो मी तुम्हाला म्हणत होते ना असा मणी असतो बघा स्टीलचा, तो असा गळ्याला आपल्या स्किनला खायचं चिकटेल असं अशा पद्धतीने गळ्यामध्ये बांधायचा असतो. त्याच्यावर लिहिलेलं आहे बघा ते. आणि हे पॅटर्न आहे बघा. जिथे मी कपडे बघायला गेले होते ना तर अशा प्रकारे पॅटर्न होते तिथे. आणि राऊंड नेकचे मला नको होते, कारण राऊंड नेक अजून तो लहान आहे आणि खाली तो अजून पण बसत नाहीये किंवा चालत नाहीये, त्याच्यामुळे मग ते टोचतं असं. तर साधे असे जसे कृष्णा टाईप असतात ना, झब्बा कुर्ता टाईप, तसे मी त्याला बघत होते. ते ह्या दुकानात भेटले नाही, बघू आता पुढच्या दुकानात भेटतात का. तर इथे तुम्ही बघू शकता की ही एक मिरवणूक निघालेली आहे. तर ही कसली मिरवणूक आहे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की राम मंदिर आपलं आता तयार झालेलं आहे. 22 जानेवारीला उद्घाटन आहे आणि रामलल्ला आपले तिथे विराजमान होणार आहे स्वतः. तर अक्षदा येत आहेत सगळीकडे, तुमच्या इथे देखील आलेली असणार आहे तुमच्या एरियामध्ये. तर आमच्या इथे देखील आहे ना अक्षदा आल्या होत्या अयोध्येच्या, तिथे पूजा करून कलश आले होते, अक्षदांचे कलश. आणि त्याची मिरवणूक आमच्या इथे ना काढली होती एका मंडळाने, म्हणजे महिला मंडळ BJPचे आहेत त्यांनी काढली होती. तर मी देखील तिथे गेले होते. माझं अचानक जाणं ठरलं, कारण बाळामुळे तर मी जाईल की नाही ह्याची शक्यता नव्हती. परंतु सगळे आमचे शेजारी वगैरे म्हणाले की चला, मग त्याच्यामुळे बाळ पण जागं होतं, मग मी त्यांच्यासोबत गेले. तर यांना मस्त वाटलं. अक्षदांचे आता मिरवणूक निघत आहे, जागोजागी एकदम म्हणजे भक्तिमय वातावरण झालेलं आहे. आणि राम मंदिर होणार, राम अयोध्येमध्ये म्हणतात ना त्यांचं इतकं मोठं मंदिर होणार म्हटल्यावर सगळे किती खुश आहे आणि एकदम राममय झालेले आहे सगळं अख्खं भारत आपला. तर खूप आपल्याला सगळ्यांना आनंदाची आणि गर्वाची गोष्ट आहे. माहिती नाही आपल्याला कधी जाऊन तिथे बघायला मिळालं प्रत्यक्षात मंदिर, परंतु आत्ता तर आम्ही त्या कलशाचं आणि अक्षदांचं दर्शन घेतलेलं आहे. तर सानवीला पण मी सांगितलं की सानवी आता तुझ्या चॅनलवर आहे ना एक रामाचं मस्त असं चित्र काढूयात आणि तू मस्त त्याला कलर कर आणि छान एक व्हिडिओ त्याचा बनवूयात आपण. तर लवकरच तिचं एक ना रामाचं ती ड्रॉइंग करेल आणि तो व्हिडिओ लवकर येईल. तर तुम्ही देखील तुमच्याशी आजूबाजूला कुठं असं अक्षदा वगैरे येत असेल तर नक्की दर्शनाला जा. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे मेरी झोपड़ी के तर काही
दिवसांपूर्वी आहे ना मी तुम्हाला सांगितलं होतं बघा मला की माझे केस खूप गळत आहे आणि त्याच्यासाठी मी ट्रीटमेंट घेण्यासाठी स्किन आणि हेअरचे जे स्पेशल डॉक्टर आहे त्यांच्याकडे जाऊन आलेली होते आणि त्यांनी ना मला एक स्प्रे दिला होता मारायला केसांमध्ये. तर त्याच्यानंतर आहे ना बघा इथे तुम्ही बघू शकता मला ना अशी समोर जी केस अशी विरळ झाली होती ना तिथे अशी बारीक बारीक आता केस आलेली आहेत नवीन. तर मला हे तुम्हाला दाखवायचं होतं. तर रात्री अचानक आहे ना झोपायच्या टायमाला मला आठवलं की हे बघत होती मी अशी स्वतःच आणि मग मी म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूयात की मला ना अशी छान असे नवीन केस उगवलेले आहेत जिथं माझी विरळ झाले होते तिथे. थोडा मध्ये व्हाईट पॅच दिसेल तुम्हाला पण तो प्लीज इग्नोर करा कारण मी आत्ता कुठलाही कलर लावत नाही ही ट्रीटमेंट वगैरे चालू असल्यामुळे. तर माझ्या ज्याच्या मैत्रिणींना हेअरचा प्रॉब्लेम होत आहे ना हेअर लॉस झालेले आहेत खूप केस गळत आहे त्यांनी ना डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा. कुठल्याही पार्लरमध्ये स्पा घ्या किंवा कुठल्याही मनाने औषध वगैरे लावा असं काही करू नका. व्यवस्थित डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या आणि तुमच्या केसांवर चांगली ट्रीटमेंट करा योग्य वेळेत. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. आय होप सो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.